ये क्या हो रहा है आज़ाद मैदान पे बम्बई में? इन जवानों को नोटिस क्यों दे रहे हैं? इनका क्या काम है? इनकी ज़रूरत क्या है? इनको क्यों नोटिस दे रहे हैं? उनके मुंह से सुनो और जागो इंडिया जागो। जाति के लिए सबने लड़ाई दी, अब जवानों के लिए एक बार दे दो और आगे का वीडियो देखो। बिल्कुल सत्य है ना, ये मंत्री संतरी जो भी है ना मेरे लेवल के नहीं है, मेरे से बात नहीं कर सकते, औकात नहीं इन लोग की। प्रैक्टिकल बोल रहा हूँ आपको मैं। ये नोटिस दिया हमको, ये नोटिस दे रहे, मैं ले रहा हूँ, स्वीकार कर रहा हूँ। ये नोटिस दे रहे। बाबा साहेब आम्बेडकर महाराज जी ने आपने संविधान दिया था, अभी नोटिस दिया जा रहा है। कॉन्स्टिट्यूशन दिया था ना आपने। हाँ, ये कॉन्स्टिट्यूशन लोकतंत्र है, ये मोदी जी का ताकत है भाई। ह्यूमन राइट्स सभी के, हाँ, फाइटर सब संगठन वाले गुम हो गए, अभी इनकी तलाश में हम निकल पड़े। कितना अच्छे से नोटिस दिया जा रहा है, जवानों को न्याय मांग रहे यार। न्याय मांगने वालों को सभी को नोटिस दिया गया। देखिए, ये इनका लोकतंत्र है। मोदी जी बहुत अच्छा काम कर रहे हैं आप। देश के जवानों को मिठाई खिलाओ झूठी वाली, और नोटिस दिया जाओ स्वातंत्र्यवीर सैनिकों को। हाँ, नोटीस घेतो ना, मग आतंकवादी द्या ना हो, नोटीस नहीं देशद्रोही लिहून द्या तिथं, लादा वाटू द्या। देखो, ये हमारे चंदू चौहान जी, इनको भी नोटिस देतोय। प्रभू जी धन्यवाद। देवेंद्र फडणवीस असा धंदा करत राय, देवेंद्र फडणवीस मोदी सारखा बनत राय। अरे हिटलर आहे तुम्ही, हिटलर लादा वाटायला पाहिजे। देशाचा सैनिक 15-15 वर्षात रक्षा करतो तुमचं। अरे कोई बात नहीं तडतड आहे। चंदू, कोई बात नहीं, अपन नोटिस ले लो। हमको इन भाइयों को कुछ नहीं बोलना है, हमको हेड हंटिंग करनी है इसके। लो कोई बात नहीं। गुलाम बनवलंय, गुलाम आझाद भारताला। आज आम्ही गुलाम आहेत, सकाळी तुम्ही पूर्ण गुलाम राहणार। वो नोटीस नहीं है, बाहेर निघा देशाचे नागरिक। अजून सुद्धा सांगतो, आज गुलाम झालेत तुम्ही, यांना उचला आणि सर्वांसाठी, भारताच्या सैनिकासाठी एक रस्ता रोको करा। सर्व महाराष्ट्रात गल्ली गल्ली मध्ये रास्ता रोको आहे। अरे भाई चंदू, ये नोटिस नहीं है, लव लेटर ऑफर लेटर है, चिंता नहीं करना आप। ये हमारा सब कुछ काम करेगा, कल्याण करेगा। हमको चाहिए ऐसे एविडेंस। बर्बाद कर दिया, ऊपर से नोटिस दे रहे। ये कलंकी है, आता है पता नहीं, नामर्द है। वो तो है ही, छक्का है ही। मैं मुंह पे बोलता हूँ देवेंद्र फडणवीस को, मेरा नंबर है तेरे पास, क्या करना कर ले। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बना है तू। ये देखिए, नागरिक सहायता सुरक्षा, ये नोटिस, ये सभी जवानों को नोटिस दे रहा है। इसमें ताकत नहीं है रे, ये बना है मुख्यमंत्री। ये हमारे भाई लोग, ये हमारे सिविल पुलिस, ये हमारी दीदी बहन। नेता रहता ना ऐसे भाग किया था महाराज। ये देखिए मांग, सुभाष चंद्र बोस, भगत सिंह, वीर सावरकर। शोषण रोकने में ताकत नहीं है देवेंद्र फडणवीस जी आपका। क्यों बने हो? इस्तीफा दे दो। महाराष्ट्र के सभी जनता को बताना चाहता हूँ, देश में हर गांव से लेकर गली तक ये रोस्ता रोक दो, जवानों के लिए रोक दो एक बार। देवेंद्र फडणवीस, तेरे लिए तुमको ही जवान गुलाम बना के रखेगा। देवेंद्र फडणवीस, तेरे लिए मैंने 2 डजन चूड़ियां ली हुई हैं, आई-फाई। तेरा हाथ नहीं मालूम, मेरी आंखें 4। तेरे को बढ़िया लिपस्टिक पाउडर क्रीम लगाऊंगा मैं, मेरे को मिल ले तू एक बार। दिलीप पाटिल नाम है मेरा, नासिक का हूँ मैं, नासिक का। घर दर है मेरा तेरे पास, आजा किधर आना, तेरे को कहाँ मिलना है। ओपन चैलेंज देता हूँ तेरे को, बेटा तू मिल ले मेरे को बस। तेरे को इंडियन आर्मी के हिसाब से देखूंगा। जब जवान सर को, कोई बात नहीं, कोई बात नहीं, ये आने दो हमारे पास, और आने दो 20-50। कसाब नहीं हम कसाब नहीं, हम माँ बहन की इज्जत करते हैं, यूनिफॉर्म की इज्जत करते हैं। पुलिस की यूनिफॉर्म है, हमारी आर्मी की यूनिफॉर्म है, रिस्पेक्ट हम सबको करेंगे। हम पुलिस वालों को एक शब्द नहीं बोलेंगे नेगेटिव। बट आप लोग को मिलना है, आपसे मिलना है, अच्छे तरीके से मिलना है हमको। आप लोग को देख लिया, सुभाष चंद्र बोस नहीं हो आप। ये देखिए कितने पुलिस है, ये देखिए इनको। वीर दामोदर सावरकर, आजाद भारत में गुलाम। भारत माता की जय, भारत माता की जय। आजाद भारत को गुलाम बना के रखा इन लोगों ने। ये लोग भी गुलाम है, ये तो गुलामी है, तो कई दिन से बोल रहा हूँ, गुलामी करते हैं लोग। हाँ, ये देखिए 15 साल कहाँ लड़ी थी बाबा, लढाई कहाँ लढी थी। हे देशाची असली गुलाम आहेत, म्हणून आम्ही गुलाम झाले। नाही बाबा, तुम्ही लढाई कुठे लढली होती, कोणत्या वर्षी लढली होती? अरे 87 ला लढले ना, श्रीलंकेत आय घातली राजीव गांधीच्या काय। आणि ब्लू स्टार मध्ये लढले, इंदिरा गांधीच्या टायमाला ब्लू स्टार पंजाब देशासाठी, अमृतसर सिटी मध्ये, आणि देशासाठी आय घातली बॉर्डरला पूर्ण। फळ किती भारी मिळालं, फळ किती चांगलं मिळालं। दिलं फाडून, खावलेलं आपल्या बायकोला घालले ना, आपल्या यांचा तर परिवार उद्ध्वस्त झाला बिचारा, हातमजुरी काम करतो। चेहरा पाहून घ्या रे, हे आपण लोक 1000 500 रुपयामध्ये विकलो म्हणून सैनिक विकावून गेले। आज लक्षात ठेवा, त्यांचे चेहरे बघा, बिचारांचे चेहरे पहा त्यांचे थोडे, आणि थोडं फार समजा, देशाचा सैनिक ज्या दिवशी गुलाम होऊन जाईल त्या दिवशी काय होणार आहे तुमचं हालत बघा तुम्ही। हे बाबा बघा बिचारे, ही नोटीस देता यांना, वाह।
मस्त हे बघा हे गुलाम. भीक मागितल्यानं भीक भेटत नाही. अरे वा, काय मस्त बनले मुख्यमंत्री महोदय. हे बघा हे किती छान उभे आहेत. बंद करा तुमची हे रे राजनीति, बंद करा रे महाराजांनो. इनमें ताकत नहीं भाई. नोटिस दे दिया सभी जवानों को हाथ में. और नेता लोग बाकी विपक्ष वाले भी चुपचाप बैठे खामोश तमाशा देख रहे. अरे जवान तो किसी पार्टी का नहीं था महाराज, तिरंगा का रहता है जवान, उसके लिए कोई सुनने वाला नहीं. वाह मेरे देश के लोग, वाह. न्याय मांगने के लिए पुलिस ने नोटिस. बंद कर दो न्याय मांगना, गुलाम बनो. तुम गुनेगार है, तुम आतिरी के यार काय का आतिरी की असली आतिरी की तो ये लोग और ऑफिसर ही है. हम लोग पढ़े लिखे हैं, हमारे माँ बाप ने पढ़ा लिखा है, हमारे अफसरों के बूट पॉलिश करने के लिए गए. ये देखो जवान का दर्द सुन लो. सीमा इधर को क्यों मिलेगा? वो तो टिकट ले रही है, इलेक्शन लड़ रही है. अभी इलेक्शन लड़गी हो, देश के आइकन है. तुम थोड़ी हो आइकन हो. देश के जवान देश के गद्दार लोग हैं, समझे? हाँ उसको टिकट देंगे, उसको पैसा भी मिलेगा. अभी और दो चार बुला ले वहाँ से. सीमा इधर हो, अभी प्रेग्नेंट है वो महारानी, उसको और सत्कार मिलेगा. ये लोग हम अभी क्या करेंगे पता है? ये कैलेंडर लेके आइए, मर रही है, गोली खाकर मरेंगे. ऐसी लड़ाई लड़ेंगे साला इनके साथ. बाबा तुम तो आध्यात्मिक हो, आप तो आध्यात्मिक थे. ये आध्यात्मिक भी नहीं ना और सैनिक भी नहीं. देती इनको क्या करता है आध्यात्मिक क्या होता है, देश सेवक क्या होता है? कुछ नहीं. इनको सिर्फ क्या मांगा? सेवा से निकाले गए जवानों का आंकड़ा निकालो. बताओ राज्य सरकार आंकड़ा बता दो कितने जवानों को सेना से टर्मिनेट घर भेज दिया है. सजा या जांच के दौरान ऑडियो वीडियो रिकॉर्डिंग हो, जिस तरह आप मेरे सामने 22 लोग देख रहे होगे. इनको पेट पे लात मार दिया अधिकारियों ने. जब भी जवानों को पनिशमेंट मिले तब भी वीडियो ऑडियोग्राफी क्यों नहीं हो सकती? बिना पेंशन निकाले गए जवानों को परिवार पालन पोषण हेतु दूसरी सरकारी नौकरी का प्रावधान हो. जब हम देश से सेवा के लिए जाते हैं, हमें सेना से जब निकाल दिए जाते हैं, हमें पूरा गांव शोषण करता है, हमारा पूरा समाज करता है. देश सेवा के लिए गया था, इसको फौज से निकाल दिया, इसका शोषण होता है. फिर गलत सजा के मामलों के लिए जांच के लिए स्वतंत्र समिति बने. अभी जवानों को आर्मी एक्ट 1950 की पूरी जानकारी दी जाए, जो ब्रिटिश लॉ चल रहा है. अधिकारी द्वारा शोषण रोका जाए. मिलिट्री का कोर्ट है AFT, सैन्य न्यायाधिकरण केवल सिविल स्टाफ हो ताकि निष्पक्ष जांच हो सके. आज देखिए हमारे साथ और कितना मुस्कुरा रहे. हम जवानों के साथ मिठाई खिलाते हैं. देखिए महाराज चूड़िया पहना यार, किसी काम के नहीं है. चूड़िया क्या पहना बोले ये महाराज. आजाद भारत गुलाम, ये वर्ड ऐसे नहीं निकला था. आजाद भारत गुलाम. चूड़िया पहना उसको, नरेंद्र मोदी को और देवेंद्र को. ये हाफिज सईद आएगा तो इसका यहाँ पे परम पूज्य का स्वागत करेंगे. हाफिज सईद पाकिस्तान से आएगा, नवाज शरीफ के साथ प्रधानमंत्री जी तस्वीर खींचने जाएंगे और वहाँ पे तमाम नेशनल टेलीविजन चैनल मस्त दिखाया जाएगा. ये है हमारे जवानों की ताकत के साथ खिलवाड़, कैसे गुलाम बनाया जाता है. महाराज जी देखो कितना बढ़िया बैठे है, स्प्रे बॉडी लगा के मस्त नोटिस हाथ में दे रहे, जैसे कि कोई ये कर रहे. यार देश के जवानों का शोषण रोकने में इनकी ताकत नहीं है. इतने पुलिस ये बुला दिया है. ऐसे ही न्याय देते तो जवान का कोई दर्द मिट जाता. पर ये तो जवान का दर्द मिटाना नहीं चाहते, गुलाम बनाना चाहते और जवानों को. पुलिस वाले इनका ड्यूटी कर रहे हैं, इनको मिनिस्टर लोगों ने ही बोला होगा, इसलिए यहाँ तक पहुंचे. ये पुलिस रोज आपके लिए थोड़ी, सुरक्षा के लिए, अपने लिए नहीं है. ये लोगों की सुरक्षा के लिए थोड़ी है, ये मंत्री की सुरक्षा के लिए. इनको पैसा आप ही का टैक्स का पैसा मिलता है ऊपर से. ये देखिए, अरे जेल में डाल दो, जेल में डाल दो जवानों को. बिल्कुल रेडी है, क्या कमी. न्यूज वाले नहीं दिखाएंगे हमारा दर्द, शर्म आती हुई बताती हुई. आ जाओ दादी माँ, आपने खाना खिलाया, कैसे फील हो रहा है आतंकवादियों को? बताओ आपका भी दर्द बताओ. खाना खिलाते हुए हम आतंकवादी ने खाना खाया क्या? सभी जवानों ने. शेयर करो इसको. नहीं मेरे को सीमा हैदर ने खिलाया था भाई. हाँ बोलो. सीमा हैदर ने खिलाया मेरे को. आज जो अंदर सभी जनता आज जो बंदले में गए थे तो उनको अंदर नहीं लिया गया. वो जो अंदर आपने देखा है, लेकिन उनका जो अन्याय है वो खुद आप जान के लो. अरे ये सत्ताधारी लोग हैं, जो भी मंत्री जो भी सत्ताधारी है, वो आप देश सेवक बनो. आप लायक नहीं हो, आप देश संभालने के लायक नहीं हो. हमारे पैसे से आप सब बंगला गाड़ी और एसी में रहते हो, एसी गाड़ी का पैसा से लेते हो. मैं जनता हूँ, जनता से माध्यम से बोल रही हूँ. मेरा अधिकार है बोलने का. जो सत्ताधारी चेयर में बैठे हैं, मंत्री प्रधानमंत्री सब हमारे पैसे से आप जी रहे हो, आप भिखारी हो. सभी लोग नोटिस ऊपर करो, सभी लोग नोटिस ऊपर करो. ये देखिए जवानों ने न्याय मांगा, हाथ में मोदी साहब ने हमारे नोटिस पकड़ा दी.
कि ये लो नोटिस तुम्हें, ये और जवानों के साथ मिठाई खिलाते। आ जाओ नजदीक नजदीक आ जाओ, मोटा दिखाओ, थोड़ा नोटिस दिखाओ। मोदी 26 जनवरी को मिलने मेरे को बुला ले, यहाँ मिलना तेरे को मिलने। हाँ, ये तस्वीर खींचेगा, आपको कोई दर्द नहीं दिखाएगा भाई महाराज। लिया है उसने, वो मरेगा ही नहीं साला, मरेगा नहीं, हमें मारना भी नहीं मोदी को। लिया है उसने। हाँ, वो राजनीति बचपन से खेला है भाई। फडणवीस से मिलना है बस, वो नहीं मिलेगा, वो नहीं मिलेगा। 3 बार मंत्री बन रहा है वो, और ज्यादा सुरक्षा चौकन्नी करेगा आपके लिए। और बताओ, 3 बार मंत्री बन रहा है। हाँ, ये नोटिस दिया है जवानों को, प्रसाद दिया है उन्होंने। न्याय मांगना इस देश में अपराध है, कानूनी। ये देखिए नोटिस पड़ी है, ये देखिए सभी को नोटिस दे दिया। वाह मेरे देश के सैनिक, वाह मेरे देश के आइकन हीरो, ये देश के रियल हीरो है। इनको देखिए थोड़ा तस्वीर में, कुछ देशभक्ति नजर आएंगी आपको, पक्का आएगी। ये महाराज की भी देखिए, ये महाराज पक्ष पुक्ष चेंज कर देता है, सारा चीज कर लेता है। ये देखिए इनको, कैसे लोग हो रहे। आजाद मैदान को गुलाम बना रहे आपने, अभी तो जवानों को भी गुलाम बना के रख दिया। आने वाले टाइम पूरे देश में लोग गुलाम हो जाएंगे। वाह मेरे देश के लोग। पर आप लोगों को इस वीडियो के माध्यम से आपको बताना चाहता हूँ कि ये जवानों को जो नोटिस दिया ना, ये पूरे हिंदुस्तान की हार हुई है, पूरे हिंदुस्तान की हार हुई है। क्योंकि जब सैनिक न्याय मांग रहा है, उसको न्याय के बदला नोटिस दिया जा रहा है। ये न्याय यात्रा निकली थी जवानों का शोषण रोकने के लिए, और आपने नोटिस थमा दी। आप सोचो जवानों के साथ कितना बुरा व्यवहार किया जा रहा है। क्या जवान देश में न्याय नहीं मांग सकता? अभी 5 बज गए, ऐसे डंडा लेके आए, बोला निकलो, इनको बाहर निकालो। ये देखिए, ये मारने में भी कमी नहीं करेंगे जवानों को, याद रखना। डंडा पोल पे मारेंगे, ऐसे ठाक करके जवानों को लात मारेंगे। और सब हिंदुस्तान के जितने जवान देख रहे हैं ना बॉर्डर पे, अपने आप को गुलाम बना लो, क्योंकि आप गुलाम हो चुके हो। याद रखना ये चीज, गुलाम बना दिया है आप लोग। इसलिए ये अंग्रेज वाला कानून जब तक नहीं हटेगा, ये ऐसे ही गुलाम होते रहोगे आप। 1857 का कानून हटाओ, बोलो उनको। नोटिस पढ़ के दिखाओ, उनको नोटिस पढ़ के दिखाओ थोड़ा। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 34 अन्वय प्रदान केलेल्या अधिकाऱ्यांचा वापर करून मी खाली स्वाक्षरी कारणं आपणास निर्देशित करतो की दाखवा दाखवा, इकडे दाखवा। हाँ, इथून वाच भाऊ, इथून वाच, खालून वाच, इथून वाच। भविष्यात तुम्ही कोणताही गुन्हा करणार नाहीत, तुम्ही या गुन्ह्यासंदर्भात कोणत्याही पुराव्यामध्ये बदल छेडछाड करणार नाहीत। या गुन्ह्याच्या तथ्याशी परिचित असलेल्या कोणत्याही व्यक्तीला तो अशी तथ्ये पोलीस अथवा न्यायालयासमोर उघड करण्यापासून परावृत्त होण्याची शक्यता आहे। अशा प्रकारे तुम्ही कोणतीही धमकी व प्रलोभन तपासादरम्यान पूर्ण सहकार्य कराल। गुन्हा तपासाच्या योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचण्याची आपण कोणतीही बाब न लपविता सर्व तथ्य सत्यपणे उघड कराल। तुम्ही तपासासाठी आवश्यक ते दस्तऐवज व इतर साहित्य तपासी अधिकारी यांना उपलब्ध करून द्याल। व्यतिरिक्त तपासी अधिकाऱ्यांना दिलेल्या सर्व कायदेशीर निर्देशांचे काटेकोरपणे पालन कराल। या नोटिसांमध्ये नमूद केलेली अटी आणि निर्देशांचे पालन चुकल्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 35(6) नुसार तुमच्यावर कायदेशीर कारवाई होईल। कायदेशीर नाही, देशद्रोही म्हणा सीधा। नालायक, यांना विचारा की आम्ही काय गुन्हा केला, आम्ही आमचे हक्क मागतोय, तर आम्ही गुन्हा काय केलाय। हा, पोलिसला विचारा, डीएसपी, सीएसपी, एएसपी, कोणते एसपी, सगळे एसपींना विचारा। कोणी आईएएस असणार त्याला विचारा कि हम 12 लोगों ने क्या बोलेल, हम 12 लोगों ने क्या गुनाह किया है, हमको नोटिस दिया है, इसके ऊपर हम तुम्हारे ऊपर एक्शन डालते हैं। हमको बताओ कि हमने गुनाह क्या किया है, ह्यूमन राइट्स के हिसाब से क्या गुनाह किया है, इन्फॉर्मेशन एक्ट के हिसाब से हमने क्या गुनाह किया है, पब्लिक को डिस्टर्ब किया क्या, पब्लिक को डिस्टर्ब किया, पब्लिक का नुकसान किया, प्रॉपर्टी का नुकसान किया, कुछ किया क्या हमने? हम आके अपना इज्जत से तरीके से हमारा आंदोलन लड़ रहे हैं, इसमें आपको तकलीफ क्या हो रही है? आप हमको जवाब दो। एक सच्चा देशभक्त सैनिक जो अपने न्याय के लिए लड़ता है, वो किसी पार्टी का नहीं होता है, वो इस तिरंगा का होता है। पर जब ये तिरंगा यही बिक जाएगा तो क्या देश बचेगा? इसके टुकड़े कर देंगे, ठीक है? ये धर्मवाद, जातिवाद के नाम पे इसका टुकड़े कर देंगे। और आप लोग सिर्फ वही संगठन वाले जो बोलते हम ऐसे, हमारा काम ऐसे हो रहा है, वैसा हो रहा है, कहाँ हो रहा है? कभी देश को बचाने की कोशिश की? ये सैनिक लड़ता था, जो सैनिक 15 साल 10 साल देश की हिफाजत करता था, और अधिकारियों ने गांड पे लात मार के घर भगा दिया डिसिप्लिन के नाम पे। इसीलिए तो कह रहे वीडियो ऑडियोग्राफी हो,
ताकि किसी जवान को गलत पनिशमेंट ना मिले। हमारे देश के साथ इस तरह खिलवाड़ हो रही है, फिर भी सत्ताधारी और पूरे देश के कर्णधार नेता सिर्फ तमाशा देख रहे, हाथ में जवानों को नोटिस पकड़ा है। न्याय मांगने गए, नोटिस दे दी। कौन सा रहा लोकशाही? रहा ये देखिए कितने खड़े यहाँ पे, ये देखिए। वाह मेरे देश के लोग कितना अच्छा काम कर रहे हैं जवानों के साथ। ये देखिए, सुनो, अभी हम तभी जाएंगे जब ये नोटिस के ऊपर कार्रवाई हो जाएंगी। हमें जेल में डाल दीजिए। अभी यहाँ से हथकड़ी लाइए और यहाँ से हमें ले जाइए, तभी निकलेंगे, नहीं तो नहीं निकलेंगे। जो करना है करिए, हम कोर्ट में खड़ा रहेंगे। बैठो इधर ही। हाँ ते मूर्ख आहे, त्याचा उंगेल आहे। त्यांच्या बायका फिरतात विदेशांमध्ये, पण आपण असे चुत्यासारखे फिरतोय। आपण देशाचं रक्षण करतो आणि त्यांच्या बायका बनतात नटनटीनी आणि देशाच्या सैनिकांना हातात नोटिसा देत आहेत, जे 10-10, 15-15 वर्ष देशाची रक्षण करतात आणि त्यांच्यासोबतच फोटो काढायला तरपडतात। 26 जानेवारीला माझ्या भारतामध्ये एकही नेत्याला इथं झेंडा फडकू नका द्या। जर खरंच देशभक्त सैनिक असणार, तुम्ही भारताचे प्रत्येक नागरिक असणार, तर लढाई करायची आपल्याला। सैनिक यार, सैनिकांना गुलाम बनवलंय नाही, यांच्या हाताने तुम्ही देश बघता, झेंडा फडवता। काही वाटायला पाहिजे तुम्हाला सर्वांना, लोकांना। आमच्यासाठी तर लढा, सैनिक तुमच्यासाठी लढतो। आम्हाला वाटतं एखादी मिल्टन घुसला पूर्ण देश ठोकून देईल, आम्ही त्याच्यासाठी रात्रंदिवस उभा राहतो। पण आमच्या हातात काय दिलं तुम्ही? नोटीस? आम्ही अपराधी झालो न्याय मागता मागता। झोपलेला अण्णा हजारे कुठे? तो महाराज येणार नाही, कोणीच आवाज उचलत नाही दादा। हे सर्व त्याच्या मागे इकडे तिकडे फिरतील। न्याय यात्रा मागतोय आम्ही, फक्त न्याय देऊन द्या जवानांना यार। राज्यामध्ये सांगून द्या आकडा। एडीजीपी काहीच नाही बोलणार। एडीजीपी में तेज अधिकारी बैठे ज्यांना आदेश दिला जाईल। जनरल बोलणार नाही, त्याची जबान चुपचाप राहील। तो जो बोलला डायरेक्ट त्याचं डायरेक्ट पद चाललं जाईल, दुसरा जनरल बसून जाईल, समजलं? आणि हेच महाराज जे जनरल बक्षी बनलाय ना, तो मुच्छड, तो महाराज बी बोलणार नाही। तो महाराज फक्त ते मोठमोठं टेलिव्हिजन आलं तिथं हू हा करून देतो, चालला। काय गेलं तुझं? राजनीती कुठे गेली महाराज? अरे बोला ना, एक तर निघा बाहेर। जिंदा कोणीच नाही का देशात। सैनिकांसाठी तर आवाज उचलू शकता। झेंडा फडकवायला 26 जनवरी को आएंगे वो। 26 जानेवारी, जय हिंद। हा 26 जानेवारी सर्व सेलिब्रिटी तिथं परतर पडतील दिल्लीमध्ये। त्यांना माहिती नसेल वंदे मातरम कोणी लिहिले, राष्ट्रगान कोणी लिहिले, राष्ट्रगानला किती टाइम लागतो बोलायला, हे पण त्यांना माहिती नसेल। ब्लडी इडियट्सला मंत्री बनून फिरतात आले। हे आपली असलियत। हा दुःख माहिती लाईव्ह आहे माझ्या बरोबर। लाईव्ह आहे ना? हो लाईव्ह आहे ना। देवेंद्र फडणवीस लाईव्ह आहे माझ्या बरोबर। कर कॉम्पिटिशन, तो नाही एक मंत्री पासून वरच्या राष्ट्र इंडियाचा प्रेसिडेंट पर्यंत कर माझ्या बरोबर डिबेट। तुला हारून दाखवतो मी, नाही तर आयुष्यभर कपडे नाही घालणार। सर्व संघटना झोपलेत, ते नुसते फोन लावतात मला, मी येतोय। काय झालाय विषय? अरे काय झालाय विषय? पहिले सैनिक तर भीक मागतात 4 महिन्यापासून, दिसत नाही का तुम्हाला विषय? शपथ घेता नहीं, मैं महाराष्ट्र का पूरा ध्यान रखूंगा, आमका करूंगा, धमका करूंगा, सगळे बोलतो देवेंद्र फडणवीस 3 टाइम। तोंडी पाठ झालंय त्याचं ते। नाही, तो जेव्हा सीएम झाला तेव्हा हे करल, ते करल, वाकडे करल, उभं करल, आलवं करल, सगळं काय करल। 1 रुपयाचं काय सुद्धा करत नाही साला। सिद्ध करून दाखव। लाडकी बहीण लाडकी चप्पल घाशील, बुटं घाशील तू। आला तुझ्यावरती तो टाइम। काय बोलणार रे त्यांनी? काय करणार हो? देवेंद्र फडणवीस ते अग्निवीर आले अजून 4 वर्षात, ते महाराज बी आले। अरे मला एक सांगा, अग्नि 3 महिन्यात कोणी ट्रेनिंग घेतो का इंडियन आर्मीची? आपण 9-9, 11-11 महिने घसलो तेव्हा आपल्याला माहिती का काय नाहीये। आणि एवढं टॉर्चर सहन करून समाजामध्ये तरी सुद्धा जिवंत उभे आहेत लढाईसाठी। असं तो अग्निवीर लढू शकत नाही। बाथरूम साफ केले, प्लंबिंगचे काम केले, हमाली केली, प्रत्येक काम केलंय मी तुमच्या समोर उभा आहे, फिजिकली फिट। लाईव्ह या म्हणा माझ्या घरी, दाखवून द्या माझ्याकडे या, लाईव्ह दाखवतो तुम्हाला मी। इंग्लिश मीडियमचा स्टुडंट आहे मी, ठीक आहे? ओपन चॅलेंज करतो, चॅलेंज तुला देवेंद्र फडणवीस, तुझ्या मुलीला, तुझी वाईफला, ओव्हरऑल इंडियाला चॅलेंज करतो मी या विषयावरती। आम्हाला म्हणतात शिकलेनी आणि गाफलेनी धमकेली, तोंडात घाण निघतंय, कंट्रोल करतो माझ्या आपला। त्याच्यावर इंडिव्हिज्युअल मला बायका पोरामध्ये नका घेऊ। अरे मग कशाला मग थोबडत आणायचं? मीडिया दाखवत नाही ना आपली, जिवंत मीडिया। किती काय झाला? संघटनवाल्यांना सर्वांना सांगतो, तुम्ही नावाला फक्त राजनीती संघटन करत राहा, सैनिकांसाठी कोणी नसतं बाबा। आज हे दिसून आलंय चित्र, समजलं? काम पे चलो, ठीक आहे? हे बघा, हे बिचारे, त्यांचे चेहरे बघा बिचारे। देशाची 15 वर्ष सेवा केली,
66 मध्ये एका 87 मध्ये लढले, महाराजांना नोटीस देऊन दिलेली. वा रे माझा देवेंद्र फडणवीस, देवदादा चांगला हुशार आहे तू. न्याय मागतोय आम्ही. काय चुकीचं बोललो? आपल्या बायका गेल्यात ना बरबाद होऊन, त्या आतंकवाद्या झाल्यात बिचाऱ्या. ती बाई आली रोडवरती, आमचे मुलं काय रोडवरती आहे. माझ्या मुलाला कॅन्सर झालं, कसं काय केलं तर मी केलं मेला तो नाही. आता माझी बायको काय रोडवरती आहे, लोक यांच्या बायका काय रोडवरती आहे. आमच्या बहीण द्यावी, आम्ही कोणाची बाईला नाव ठेवत नाहीये. ठीक आहे, प्रॅक्टिकली क्लिअर बोलतोय. तुम्हाला एवढं गर्व आहे ना, आणि तुम्ही कसं काय सीएम व्हायच्या टायमाला आले 7:15 वाजता उभे राहिले राज्यपालच्या समोर. मैं ये करूंगा, मैं वो करूंगा, मैं आमका, मैं धमका, मैं कांदा, मैं बटाटा, मैं लसण, मैं कोथमीर. कुठे ते सगळं काही? एक पॉइंट दाखव तुम्हाला. हो, शांतता चालू ठेवा. शांततेत नाही राहिलं दादा. बाहेर गेलो ना, तुला माग पडेल देवेंद्र फडणवीस. मला पूर्ण रस्ते माहिती आहे, क्लिअर कट. आता कोणता हत्यार नाही आम्हाला वापरता येत नाही, आणि अशी कोणती टेक्निक नाही आम्हाला माहित नाहीये. पण आम्ही कंट्रोल मध्ये आहे, आम्हाला इज्जत आहे आमची. ठीक आहे, आम्ही सैनिकाचा सन्मान ठेवतो. आम्ही या युनिफॉर्मची रिस्पेक्ट करतो. लाज वाटायला शरम एवढी वाटते की म्हणजे शरमच चालली गेली पूर्ण. हे झालं सरकार. भाऊ मतदान देत जा, खूप देत जा मतदानचं बोलाव. मतदान देता लोक. देवेंद्र फडणवीस साहेब नमस्कार. आम्ही सगळे तुम्हाला मतदान द्यायला तयार. आम्हाला चहा पाणी बिस्किट खारी खोरी काय नको. अजून आमचे 50,000 60,000 सगळे लोक आम्हाला तुम्हाला मत देऊ. ठीक आहे, आमच्या परिवाराला गुलाम म्हणून टाका. तुम्हाला काय करायचं आमच्या बरोबर ते करा, पण आम्ही तुम्हाला सहकार्य करू. ईव्हीएम मशीनला छेडछाड करायची काय गरज नाहीये. ठीक आहे, तुम्हाला सगळे मतं आम्हीच देऊ. तुम्ही लिहून घ्या. तुम्ही मिनिस्टर होणार, तुमचा मुलगा मिनिस्टर होणार, त्याचा मुलगा मिनिस्टर होणार. तो काय XYZ 50 पिढ्या तुमच्या मिनिस्टरच राहणार. आम्ही भिकारी राहू. आम्ही भिकारी राहू. तू बामन आहे ना, बामन पूजा पाठ करून सगळं उचलून घेऊन जातो ना, ते सिस्टम ठेव तुझ्याकडे. ठीक आहे, ओम स्वाहा. मला मी एक गोष्ट सांगतो. आज बाबा तुम्ही बोला, लाईव्ह मध्ये बोलतायत. नाही, 1 मिनिट ऐका, ती लाईव्ह बंद करा. आज इलेक्शन कमिशन मोदीचं आहे, न्यायालय त्याचं आहे. तुम्ही आर्मी मध्ये कुठेही जावा, आज आर्मी मध्ये अधिकारी त्याचे आहेत, सस्पेंड करणारे. हा, सर्व तेच आहे अधिकारी मोदी साहेबांचे. असं लढू नका. देश संकटात आहे तर आपण पब्लिकला घेऊन लढायचं. पब्लिकाला सांगू शकतो या व्हिडिओच्या माध्यमाने, देश हा खतरेमध्ये आहे. खतरेची घंटी याच्यामुळे आहे की सैनिक न्याय मागू शकत नाही देशात. तुमच्यावर शोषण झालं, शोषण सहन करा आणि चुपचाप चालत राहा. गुलाम सारखं जगा. न्याय तुम्हाला भेटू शकत नाही देशात. म्हणून ही न्याय यात्रा जोऱ्याप्रमाणे चालू आहे. जशा पद्धतीने तुम्ही बघतायत की आझाद भारतामध्ये गुलाम केलं गेलेलं आहे. आम्हाला खाऊ कोण घालेल, कोण मरेल. आता आम्ही रोडांवर भीक मागू. इथं मुंबईमध्ये लोक फक्त फोन लावतील मला, ह्या चंदू दादा हे असं आहे ना, ते तिथं करा. आम्ही त्या कार्यकर्त्याला भेटतो. तुम्ही याच्याकडे जा, ढमुककडे जा, टमुककडे जा. तुम्ही या ना, भेटवा ना एखादी मर्द नेत्यापाशी. आम्हाला येऊ द्या ना त्यांना इथं. अरे नेता बनलेत तुम्ही, कशाला नेता बनता बाबा? हा, न्याय देऊ शकत नाही आणि चालले नेता बनायला. यांचं मनात तलवे चाटायला पाहिजे आपण फक्त, बास. ही नोटीसचं कारण आहे. देशात सैनिकांची अवकात बिलकुल 0 शून्य केली यांनी. पण या आझाद मैदान जे आहे ना, हे बघा, नावाला आझाद आहे, पण हे आझाद मैदान आजपासून कोणीच म्हणणार नाही. याला नाव राहील गुलाम मैदान. लोकशाही राहिली नाही, लोकशाही खतरे में. म्हणून ही लढाई चालू आहे. बघा असे कसे उभे आहेत, जसे एक आतंकवादींना कसं वाच करतात त्या पद्धतीने चालू आहे ड्रामा. बघा तुम्ही. अरे दुःख आहे आम्हाला. आमच्या सैनिकांसाठी एकही संघटन उभं राहायला तयार नाहीये, फक्त नावाला आहे संघटन. हे आले बघा, उचला उचला उचला. तुम्ही हातकडी आणा, जेलमध्ये घेऊन झाला. आम्हाला खायला प्यायला काहीच नाही दादा. हा, नोटीस दिली तर मग द्या ना, घेऊन झाला ना. हो, आम्ही तयार आहेत सर्व. आमच्या हातात नाही. तुला कोणी दिली? मरीन ड्राईव्हला दिली. तुम्ही तिकडे गेले, त्यांनी दिली. हा, मरीन ड्राईव्ह म्हणजे कुठेच फिरू नको का? आम्ही नजरबंदी बी तर बनवतात मोदी साहेब. घरात बी नजरबंदी बनवतात का? ते सांगायचं नाही म्हणजे आम्ही आतंकवादीत का इथं? एवढं भारी बोलतायत तुम्ही. आम्हाला जेलमध्ये टोकून द्या. तुला नोटीस मरीन ड्राईव्हला दिली हे मी सांगतोय. हा, मग काय करू मी? हा हा, तुम्हाला जी नोटीस आम्ही दिली आहे पहिली 10 ते 5 ची, त्याचं पालन करा बस. दुसरं काही बोलायचं नाही. मग जेवण खाऊन कोण खाऊ घालू आम्हाला? कशाची नोटीस आहे तरी? त्यांना माहिती आहे. दाखवा त्यांना नोटीस. नाही, माझ्याकडे पण आहे. हे नाही हो, हे नाही. कलमत आम्हाला माहित नाही साहेब, काय कलम लावली ती? ही काली अक्षर आमच्याकडे म्हशी सारखी येते. नाही, ऐका त्यांचं जे कायद्यात आहे ते त्यांनी केले. तुम्ही डायरेक्ट आम्हाला माहित नाही हे नंबर काय. आंदोलनासाठी हे मैदान आहे. तुम्ही डायरेक्ट तिकडे गेलात की नाही, चूक झाली की नाही, त्यांनी केस घेतली, संपला विषय. डायरेक्ट गेलो म्हणजे आम्ही पहिले पण गेले होते ना, पहिले पण बोलले ना.
आम्ही पहिले पण आमची बाजू मांडल्या ना त्यांच्याकडे जाऊन बाजू मांडला आम्ही. त्यांनी ती केस घेतली हे सैनिक आहे बघा. करायला गेलो का मुंबईला फक्त एवढी जागा आहे तुम्हाला आंदोलन करायला. का हो आम्ही एक एवढी आपली जागा आहे. त्यांना हो, आपली- सगळं पूर्ण देश आहे त्यावर वाद नाही. आहे ना माझा देश. आम्ही सैनिक ना ऐका आम्ही बोलला मनाई करत नाही इथे बसायला. आम्ही- कोर्टाने आदेश दिले 10 ते 5 त्या टायमात तुम्ही बसा. आम्ही नाही म्हणत नाही. मी काय म्हणतो आम्ही कशासाठी गेलो तिथं आम्ही अप्लिकेशन दिली त्यांना अप्लिकेशन देऊन राज ठाकरेकडे जाऊन आलो हो रस्त्यावर घरी अपॉइंटमेंट मागतात हे घडी घडी तेच सांगता तुम्ही सर्वजण याच्याकडे जा त्याच्याकडे जा जाऊन आलो सर्व नेत्यांच्या घरी. काय झालं बसलो म्हणजे साहेब आज चुकीचं झाला. आम्ही काय सिव्हिल ड्रेस मध्ये बसलो आम्ही ड्रेस अहो एका माणसाला जायचं लेटर द्यायचं यायचं. एका माणसाला जाऊन दिला आमच्या मग दखल का बरं घेत नाही. एका माणसाला रिसिप्ट मिळाली आम्हाला पण त्याचा काही निष्कर्ष निघणार ते आता त्यांच्याकडे हा मी ते लेटर दिलं ना ते मेले आहेत सगळे ते मेले आहेत त्यांनी बांगड्या घालल्या आहेत. त्याचा निकाल जो आहे ते लावणार. आणि तुमच्या आमचं माध्यमातून काम फक्त एवढंच आम्ही आहे. म्हणतो तुम्हाला तुमची ड्युटी आहे तुमच्या जागी आम्ही तुमचं काम आहे फक्त ठुसायचं. नाही करू आम्ही. मानवाधिकार आपल्यासाठी जिवंत होणार नाही. फक्त फोन लावता काय आहे काय आहे बस या इथपर्यंत यायला हिंमत नाही. असं कोण येत नाही इथे. त्याचं निष्कर्ष ज्यांना काय त्रास झालाय तेच आम्ही ते येतात. दिलं. हसत कोण येईल का इथे बसायला मला सांग. ज्याला त्रास आहे ते लोकच येतात. हा. सगळ्यांना आम्ही ते- आप लोगों को सभी को बताना चाहता हूँ कि अभी लोकशाही नहीं बची भाई क्योंकि ये महाराज ने सारा चीज खरीद लिया है. जैसे आतंकवादी को ट्रेस किया जाता है वैसे ही सैनिकों के साथ अन्याय शोषण ये होता रहेगा. अभी एक लड़ीज थी वो चली गई बेचारी पैरालाइज है उनके हस्बैंड को चले गए. यार बताओ देश में सैनिक न्याय भी नहीं मांग सकता. आप क्या सोचोगे. न्याय यात्रा सुरू ठेवा क्यों सुरू ठेवा भाऊ. कोणी जिवंत बोलायला तयार नाही. एकही माणूस एकही संघटन मर्द भेटत नाही की ते आमचं दुःख मांडू शकतं सरकारला विचारू शकतं. फक्त फोन लावता हा आम्ही तुमच्यासोबत आहे हा सर हा तुम्ही हे करा आम्ही संघटन येतोय उद्या येतोय परवा येतोय. अरे काय बाता करतात तुम्ही दादा संघटनवाले महाराज. सर्व नावाला आहेत सर्व फक्त बस एकही जिवंत नाहीये. वर्दीची किंमत नाही राहिली आता खतम झाला आता हे पिकावून गेलंय. बघा तमाशा सत्यता थोडं जागरूक व्हा. देशाचे लोक जागरूक व्हा थोडेफार. आज आम्ही गुलाम झालोय सकाळी तुम्ही गुलाम होणार आहेत. अजून हिंदू राष्ट्र बाकी आहे. कसा मी हिंदू राष्ट्र बाबा निर्दयी आहे. आम्ही माझे सैनिक कुटुंब तुमच्या पाठीमागे. नका दादा सॉरी सर्वजण फक्त कॉमेंट देता पण एकही जिवंत बोलायला तयार नाही. आम्हाला वाटत होतं की कोणीतरी आमचा आवाज उचलेल पण एकही सैनिकासाठी कोणी जिवंत नाहीये. दिसून आला आम्हाला ते. अरे त्यांचे चेहरे बघा बिचाऱ्यांचे. हे बाबाचं बघा चेहरा. 15 वर्ष देशाची सेवा केली होती. ब्लू स्टार पासून सर्व लढले. फक्त न्याय मागते हातात नोटीस पडून गेली त्या बाबाच्या हातात. हे बघा हे BSF पासून तर हे ते सर्व वाईट वाटतं हो वाईट वाटतं. ठीक आहे दादा जय हिंद वंदे मातरम ठेवा फोन.